नमस्कार. आज आपल्याला बऱ्यापैकी दिसलं असेल तुम्हाला, बऱ्यापैकी Instagramवर तुम्ही बघितलं असेल. काही लोकांचे रील्स असे असतात किंवा कंटेंट असा असतो, की सरकारी शाळा बंद पडल्या आणि खूप लोकांचं असं म्हणणं असतं, की बाबा एवढ्या-एवढ्या शाळा बंद पडल्या, 10 वर्षात एवढ्या शाळा बंद झाल्या आणि तो आकडा बऱ्यापैकी खरीच आहे. 2014 ते 2023 हा जो 9 ते 10 वर्षाचा कालावधी आहे, 2024चा कालावधी, ह्याच्यामध्ये भारतामध्ये आत्तापर्यंत 89,441 शाळा आत्तापर्यंत बंद झालेल्या आहेत. ते बंद होण्याचं कारण अद्यापही लोकांनी पूर्णपणे सांगितलेलं मला तर कुठल्या रीलमध्ये दिसलं नाही. नुसतं लोकांनी गाजावाजा केलेला आहे, की सरकारी शाळा बंद झाल्या, सरकारने अत्याचार केला, सरकारने जुलूम केला. इन शॉर्ट कसं असतं, एका हाताने टाळी कधीच वाजत नाही. हे तर सत्यच आहे. जर आपण व्यवस्थित त्याचा स्टडी केला, तर पूर्णपणे आपल्याला असं दिसून येतं, की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश ही 2 राज्य सध्या खूप आघाडीवरती आहेत सरकारी शाळा बंद करण्यामध्ये. मध्य प्रदेश या राज्यामध्ये 29,000 सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत आणि 25,000 उत्तर प्रदेश राज्यामध्ये सरकारी शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि ह्याची जर 2 प्रामुख्याने जर कारण बघितलं तर त्याचं जे विलगीकरण होतं सरकारी शाळांचं, सरकारी शाळांमध्ये ज्या सोयीसुविधा नाही आहेत बऱ्यापैकी, त्याच्यामुळं बऱ्यापैकी तिथं विद्यार्थी नाही आहेत आणि विद्यार्थीच नाही म्हटल्यावर ती शाळा चालू ठेवणं सुद्धा सरकारला परवडत नाही, असं सरकारने या अधिवेशनामध्ये आता 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जास्तीत जास्त प्रायव्हेट शाळा उघडणं, प्रायव्हेट शाळेमध्ये जास्तीत जास्त सोयी सुविधा असणं, त्याच्यामुळं आणि कसं असतं भेटणाऱ्या फॅसिलिटीजमुळं आपल्याला असं वाटतं की कुठलाही वडील किंवा एखादी फॅमिली असेल त्यांना असं वाटतं की बाबा आपली जी मुलं आहेत ती बऱ्यापैकी चांगल्या शाळेमध्ये जाताना आपल्याला दिसली पाहिजेत. त्यामुळं कदाचित हे जी काही आकडा जो बऱ्यापैकी वाढत चाललेला आहे तो बऱ्यापैकी आपल्याला वाढताना दिसतोय. 89,000 या आकड्यामध्ये 60% हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमधून आपल्याला आढळून येतं की जिथे सरकारी शाळा बंद पडण्याचं प्रमाण जास्त आहे. नंतर जर आपण बघितलं तर गोवा आलं, उत्तराखंड आलं, पश्चिम बंगाल आलं, ओडिसा आलं. हे जे बऱ्यापैकी जे राज्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सरकारी शाळा बंद होताना दिसतील. मध्यंतरी जो आपण आकडेवारी काढली त्याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित बघितलं की बाबा या आकड्यांना अशी किती प्रमाणात घट झालेली, किती प्रमाणात चांगलं आहे, तर मी तसं तुम्हाला आकडा वाचून दाखवतो. मध्य प्रदेशमध्ये जर आपण बघितलं तर जम्मू आणि काश्मीरचा नंबर लागतो मध्य प्रदेशनंतर 3 नंबरला, जे केंद्रशासित प्रदेश आहे ज्याच्यामध्ये सरकारनी सरकारी शाळा या सगळ्यात जास्त बंद होताना आपल्याला दिसल्या. तुम्ही जर नीट बघितलं तर त्याच्यामध्ये 2014 ते 15 मध्ये 23,814 वरून डायरेक्ट 23 ते 24 मध्ये सरकारी शाळांमध्ये 21.4% घट झालेली आणि 2023 ते 24 मध्ये ते 18,758 याच्यामध्ये ते पोहोचलेलं आहे. या काळामध्ये ओडिसामध्ये सरकारी शाळांमध्ये 17.1% घट झालेली आहे. त्यामध्ये 58,697 वरून 48,641 वरती पोहोचलेलं आहे. नंतर आपण बघितलं अरुणाचल प्रदेशमध्ये जर बघितलं शाळांमध्ये 16.4% घट झालेली आहे. त्यामध्ये 3,408 वरून 2,847 वर पोहोचलेले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर आपण बघितलं तर 15.5% घट झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं 1,62,228 वरून 1,37,102 वर पोहोचलेले आहे. त्यानंतर येतं झारखंड राज्य. झारखंड राज्यामध्ये जर बघितलं आपण 13.4% घट झालेली, 41,322 वरून 35,795 वरनं ती पोहोचलेली आहे. नागालँडमध्ये आपण बघितलं तर 14.4% घट झालेली, म्हणजे 2,297 वरनं आपण जर बघितलं तर 1,952 याच्यावर पोहोचलेली. त्यानंतर गोवामध्ये जर आपण बघितलं, गोवा तर किती वेल डेव्हलप सिटी आहे, तिथे एक टुरिस्ट प्लेस म्हणून आपण बघितलं तर ओळखतो आपण त्या सगळ्या ठिकाणाला. जर बघितलं आपण तर 906 वरनं 12.9% घसरून 798 सरकारी शाळावर पोहोचलेले. उत्तराखंडामध्ये सरकारी शाळा 17,753 वरनं डायरेक्ट 16,201 वर पोहोचलेलं. दरम्यान बिहारमध्ये सरकारी शाळांची संख्या 74,291 आहे, तर त्याच्यामध्ये 2023 मध्ये 5% वाढून ती 78,120 पर्यंत झालेली. ह्याचं जे कारण जर आपण बघितलं तर सरकारी शाळांमध्ये फॅसिलिटीज बिलकुल नसतात. त्यामध्ये सरकारचे जे काही नियम आपल्याला दिसतात की बाबा ही योजना आली, ती योजना, इलेक्शनच्या ड्युटी झाल्या वगैरे वगैरे, या सगळ्या फालतू कारणामुळं जे सरकारचे शिक्षक तिथं असतात त्या सरकारी शिक्षकांना बाहेर जावं लागतं काम करण्यासाठी. त्यामुळे जे तिथे विद्यार्थी त्यांच्यावरती शिक्षणाचा पूर्णपणे अभाव होताना दिसतो आपल्याला. त्यांना व्यवस्थित ते शिक्षण दिसत नाही. आणि खाजगी शाळा वाढल्याचा परिणाम असा होतो की खाजगी शाळांमध्ये फॅसिलिटीज खूप जास्त आहेत. स्वच्छता असते, शिक्षण प्रॉपर असतं, इंग्लिश वगैरे व्यवस्थित शिकवलं जातं. भले ते आता फीज जास्त घेतात, गाण मारतात पार एखाद्या पाल्याची, पार त्याला पार निचोडून खातात, भिकाऱ्यासारखं एवढा पैसा घेतात. तरी सुद्धा तिथं कसं होतं, फॅसिलिटीज देणं त्यांचं काम आहे. एवढं स्वच्छता आली, एवढं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, शिक्षकांना चांगला पगार असणं, योग्य पदावरचे शिक्षक आहेत ज्यांना प्रॉपर इंग्लिश वगैरे येतं त्यांना योग्य पद्धतीचा पगार देणं, या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी त्यांना ती फीज आकारावी लागते. मी त्या लोकांची बाजू घेत नाही, पण ती रिअलिटी तुम्हाला सांगणं जास्त गरजेचं आहे. तर ते कसं होतं, ती
सोयीसुविधा हे करणं. मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल की गावाकडून शहराकडे लोक खूप जास्त येतात. त्याचं रिझन असं की स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांना यावं लागतं. आता असं तर करता येत नाही की गावाकडे राहायचं आणि आपल्या मुलाला शहरात पाठवायचं किंवा शहरात राहायचं आणि आपल्या मुलाला गावाकडे शाळेत पाठवायचं, असं करता येत नाही. त्यामुळं शहरांमध्ये खाजगी शाळांचा अभाव हा आपल्याला अजिबात होताना दिसत नाही. खाजगी शाळांची मागणी ही खूप आपल्याला दिसती आणि सरकारी शाळांची मागणी कमी होती. कारण कुठल्याही वडिलांना वाटतं की त्याच्या मुलांनी चांगल्या शाळेत जावं, चांगलं शिक्षण घ्यावं, मोठ्या पदावर जावं. आणि कसं होतं, खाजगी शाळांचं जे नाव आहे ते वरच्या पदावरती नोकरी मिळवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. कसं होतं, एखादं आपण लाईक पुण्यामध्ये आपण बघितलं डी वाय पाटील कॉलेज आलं, भारती विद्यापीठ कॉलेज आलं, ही जी नामांकित कॉलेज आहेत ह्यांच्यामध्ये फॅसिलिटीज खूप जास्त आहेत आणि शिक्षणाची सुविधा खूप चांगली आहे. ते जर तुम्ही सरकारीमध्ये बघितलं, सरकारीमध्ये एवढा फरक पडत नाही. नॉर्मल बघितलं तर जेवढं तुम्ही प्रायव्हेट ITI आणि सरकारी ITI मध्ये बघितलं तर तिथे कॅम्पस या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त फरक पडतो. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी असा विचार करतो की फ्युचर कशामध्ये जास्त भेटेल आपल्याला. त्यामुळे ते कसं होतं की बाबा आपण सरकारी शाळांना दुर्लक्ष करतो आणि प्रायव्हेट शाळांना जास्त मागणी देतो, कारण तिथून आपल्याला फ्युचर हे आपलं खूप बेस्ट बनत जातं. आणि सरकारी शाळांमध्ये त्या जे डिमांड असतात आपले, त्या गोष्टी आपल्याला भेटत नाहीत सरकारी शाळांमध्ये. शिक्षकच नसतात, शिक्षक असले तरी त्यांना सरकारी ड्युटीज असतात, फलाना ढिमका युवा अशी बरीच कारणं आहेत. त्यामुळे कसं होतं, एकतर्फा आपण बाजू बघून चालत नाही. नीट बघितलं तर आपण आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला खूप दिसतात की सरकारी शाळा 90,000 सरकारी शाळा बंद पाडल्या, सरकारने हे केलं ते केलं. मग सरकारचं पण बरोबर आहे, नको तिथं आर्थिक खर्च करण्यामध्ये काही अर्थ नसतो. सरकारी शाळेमध्ये शिक्षक नसतात, कधी कधी खायचे वांदे असतात, फॅसिलिटीज नसतात, भिंती वगैरे व्यवस्थित लावलेल्या नसतात, त्याच्यावर कलर नसतो, त्याच्यावर कुठे काहीतरी पिचकाऱ्या थुकलेले असतात. हा सगळा जो आपण व्यवस्थित स्टडी केला तर त्याचा असा अर्थ निघतो की सरकारी शाळांमध्ये जे शिक्षक असतात त्यांना आपली अजिबात, कसं असतं, सरकारी शाळांमध्ये कुणी लक्ष देणारं जास्त माणूस नसतं, आपापल्या धुंदीमध्ये पडणारी माणसं असतात. प्रायव्हेट शाळांमध्ये आपण बघितलं तर प्रॉपर लक्ष देणारे प्राध्यापक असतो, कारण ते खाजगी असतं, तिथून पैसा जातो, तिथून स्वतःच्या खिशातून सगळं जात असतं. पण सरकारी शाळांमध्ये तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी असं होताना आपल्याला दिसणार नाही. आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्या बापाचं नाही, एवढं कसं पण हे करायचं. तशा वागणुकीमुळे विद्यार्थ्यांवर त्या गोष्टीचा अभाव झाला. विद्यार्थ्यांनी त्याचा अभाव त्यांच्या आईवडिलांवरती झाला. त्यांना असं वाटलं की फालतू खर्च करण्यापेक्षा आपण आपल्या मुलाला थोडा अजून खर्च करून सरकारी शाळेमध्ये न टाकता प्रायव्हेट शाळेमध्ये टाकू आणि आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देऊ आणि पुढे जाऊन चांगली नोकरी मिळेल, ह्याच्या आशेने ती लोक आपलं स्थलांतर सरकारी शाळेपासून ती खाजगी शाळेमध्ये करतात. आणि सरकारला त्या ज्या सरकारी शाळेत त्या बंद पाडणं गरजेचं पडतं. त्यामुळे कुठलीही माहिती देताना ज्यावेळेस कधी बसतं, कुठल्या गोष्टीला तर कारण असतं, उगाच आपण त्या गोष्टी बडबड करत सुटणं ह्याला अर्थ नाही. त्यामुळे चुकीच्या कंटेंट बनवून बंद केलं पाहिजे. सरकारने याच्याबद्दल एक निर्णय आणि कारवाई केली पाहिजे की ज्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद करण्याऐवजी तिथं फॅसिलिटीज देऊन, तिथे एक प्रॉपर लक्ष देऊन तर किती त्याच्यामध्ये ग्रोथ करता येईल ह्याचा जास्त करायला पाहिजे. कारण सरकारी शाळा ह्या सामान्य माणसाला परवडणाऱ्या असतात, श्रीमंत लोकांची चोचले असतात प्रायव्हेट शाळामध्ये. सरकारी शाळा ह्या गरिबांसारख्या मध्यमवर्गीय माणसांना परवडणाऱ्या ती शाळा असतात. त्यामुळे तिथून ज्ञान घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते कुठल्या का शाळेत असताना पण जनतेचा आणि समाजाचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारने गोष्ट सुधारली पाहिजे आणि लवकरात लवकर सरकारी शाळांमध्ये बंद न करण्यापेक्षा त्या लवकरात लवकर सुधारून जनतेला कसं व्यवस्थित देता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.